कशामुळे नाराज आहे? काय फायदा आहे? संक्रांत, वड सावित्री, उपास, तापास तुमच्या नावचे करून मला काही फायदा व्हायला का? का? काय कमी पडलं? पहिला पिक्चर केला, हां त्याच्यामध्ये मला बायको म्हणून घेतलं नाही. हां आपलं स्वतःच प्रोडक्शन केलं, अच्छा त्याच्यात सुद्धा मी बायको नाही. हां आता तिसरी मूवी करणार आहेत म्हणे साऊथ मधली, हो. त्याच्यात तर माझं नामोनिशान नाही. अरे बापरे. मग फायदा काय तुमचा बायको असण्याचा? हां ते कसं आहे, पहिला पिक्चर होता माझा, त्याच्यामध्ये मला बायकोच नव्हती. आता मान्य आहे, हा दुसरा पिक्चर आहे, तो आपणच काढतोय, पण त्याच्यामध्ये तुला का घेतलं नाही? कारण इतर कलाकारांना बी काहीतरी वाव भेटला पाहिजे, संधी भेटली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, आता जो पिक्चर मी करणार आहे त्याच्यामध्ये मी त्या सरांना कसं म्हणू तुला माझी बायको करा म्हणून पिक्चरमध्ये, आणि राहायला तुझ्यासोबत पिक्चर करायचा प्रश्न. तर काय आहे, आता मी चौथा पिक्चर तर करणार आहे नवरा बायकोवर आधारित. त्याच्यामध्ये तर माझी बायको कोण राहणार आहे? दुसरी नाही, तूच राहणार आहे. येस. मग टेन्शन कशाला घ्यायचं त्याचं एवढं? आणि तुझा जे वड सावित्रीचा जे कार्यक्रम तू केलेला आहे माझ्यासाठी, त्याचं फळ तुला कधी ना कधी भेटणार. रील लाईफ आणि रिअल लाईफ यामध्ये खूप अंतर आहे. रिअल लाईफमध्ये दुसरं कोणी जरी असलं तर रिअल लाईफमध्ये तर तू माझी बायको आहेस ना. तू काय कर, टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही. तुझ्यासाठी मी दुसरा पिक्चर करणार आहे. हां वाचलो रे बाबा एकदाच. अरे हिला वय टाकून तर पिक्चर मध्ये गेलो, आता ती तरी यायचं म्हणायली. आता हिचा पिक्चर मी सोडू तरी कसा?